तर नमस्कार मंडळी, मी आहे शुभम जायबाय. तुम्ही पाहतात मिस्टर टाइमपास यूट्यूब चॅनल. तुम्हाला सांगायची गरज नाही. तर आजचा व्हिडिओ कसा आहे माहिती आहे का? तर तुम्ही आता नेक्स्ट चॅलेंज बघितलं तुम्ही. 8 दिवस झाले व्हिडिओ नव्हते आपल्या चॅनलवरती. काय व्हिडिओ नव्हते? प्रॉब्लेम होता काहीतरी. एक प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे तर आता एक व्हिडिओ बनलेला आहे. याच्या आधी ते प्रॉब्लेम काय सांगतो तुम्हाला. मिस्टर टाइमपास ना मी लय कष्टातून बनलंय चॅनल. लय मेहनत घेतली. मग 4-5 वर्ष झाली व्हिडिओ बनतो, आणखी ग्रो आहे ना मी. पण आत्ताशी मी एडिटिंग वगैरे बोलायला शिकलोय. आणि टीम पण गोळा केली मी. सुरुवातीला मिस्टर टाइमपास, आता त्या दुसरं चॅनल आहे. म्हणजे हे चॅनल नाही का, याच्या आधी एक बनलं होतं. त्याच्या आता शुभमचे ब्लॉग्स म्हणून यूट्यूब चॅनलचं नाव आहे. ब्लॉग येते त्याच्यावर आपले. आणि हे नाही का मिस्टर टाइमपास. आता पहिला व्हिडिओ तुम्हाला माहिती कसा बनला, काय कसे म्हणजे किती जण होते. आणि मिस्टर टाइमपास पहिले चॅनल होतं, त्याच्यात रक्ताचे व्हिडिओ बनले, फटाके बनवून दाखवले. जे नाही ते नवीन एक्सपेरिमेंट करून दाखवले. मॅजिक माचीस मॅजिक असे इतर. आणि ह्या चॅनलमध्ये एक मी समजून घ्या तुम्ही एक एकटी आणला. टीम नव्हती मला तेव्हा. त्याला शिकलं वगैरे आज त्यांनी मला धोका दिला. नाव नाही घेणार, धोका दिला त्यांनी. आणि 8 दिवस मध्ये असे झाले. तो म्हणतो आज येईन, उद्या येईन. बोला आता काय ते आलाच नाही. बोलो काय बोलायचं त्यानं गद्दारपणा केला. त्याच्यामुळे 8 ते 15 व्हिडिओ चॅनलला पडला नाही. चॅनलला ते आमचे थोडंफार ताण घेऊ, त्याच्यामुळे चॅनल आपलं बंद पडणार नाही. एवढं लक्षात ठेव. 8 दिवस झालं मी चॅनल ठरवलं होतं बंद करायचं, पण आम्ही म्हणला नको करू. नाही गणू भाऊ बी म्हणला आम्ही येत जातो हे करू. मग 2 व्हिडिओ आपण गाजरात भरीत वगैरे बनवून टाकले. तर ते असं झालं. मित्रांनो, तुम्हाला पण माहिती ती व्यक्ती कोण आहे. मी त्याचं नाव घेत नाही आणि त्याला आपण आणखीन बी काढलं नाही, कारण की आपल्याकडे माणुसकी चांगली. ते गरीब येऊन असं माझ्यापाशी झाप येऊन बस. त्याला मी शिकायचं चांगलं, मला बोलायचं. पण आता काय मी खूप कष्टातून म्हणजे हे घेतलं. मला खोलायचं नव्हतं, पण ती एक व्यक्ती आली, ती म्हणली असं केलं आपण हे केलं. बघ मग. तर कसं झालं डायलॉग आहे बघ मग. ते कसं आहे ना, त्याला आपण घेतलं. त्याला ते कोणाकडे काही म्हणायला लागला, हे करायला लागला. त्याला घेतो बी होतो आपण याच्यामध्ये. असू दे मग, हे एक डायलॉग आहे त्याचा. बरं आपण घेतलं तर त्याला याच्यामध्ये त्यानं लय गद्दारपणा केला. तू कसून जाऊ नको तसलं. मी बंद केलं तर चॅनल हे बंद करायला ठरवलं होतं. त्याला म्हणलं तू घेऊन जाय, नाही तर बाबा मी म्हणत नाही. तू दुसरीकडे हे करतोय, करून द्या ती मेहनत करून द्या त्याला. पण आपल्या संग गद्दारपणा करतोय. आपण त्याला काय करणार आहेत माहिती का? त्याला सध्या काहीच नाही करणार. तू बघत असला व्हिडिओ, तुला आणखी एक चान्स आहे. 2 दिवस तू वाट पाहतो. जर आला तरी व्हिडिओ मध्ये, नाही आला तर डबल तुला कवाच घेणार नाही. 1-2 आणि तुझ्या वाचून काय बंद पडणार नाही. कोणाचं एक काम कर, तू येऊ नकोस दळभद्री, तू येऊ नकोस बा. ती तुला जाय तिकडे येऊ नकोस. आणि कोणाचं भविष्य कधी बदलन सांगता येत नाही. तू तुपलीच आयडी घे आणि तू तुपलंच खोल. काय करायचं ते करा. ऐका, नाही तर आला तर या काठीनी आणि याला हानीनच तुला. ते आपल्या तू का तोंड दाखायला येऊ नको. ते कच्चं समजतो आम्हाला. भांडणं खेळायचं पण प्रयत्न करतो, पण भांडणं आपण खेळत नाही. भांडणं खेळायला गेलो मग ते करून उरण. तुला माहिती, पण एकदा झालते बी अशी भांडणं झालते बी. ते थोडं काठी दिसली का? नाही राव, मला तसं जमत नाही. मला तसं बोला जाऊ नको शुभम, मला नाही जमत. लय रडत होता. ते डायरेक्ट पाय धरायला लागला आणि त्याच्यामुळे हाणलं नाही. शुभम तर डायरेक्ट बेल्टच काढला होता. हे बघा, असला बेल्टच काढला होता. मित्रांनो, ते खोट नाही सांगत. शुभम झाल्यानंतर माझ्याकडे आलता. आम्ही लय हे केलं. पण जाऊन द्या म्हणलं, आता कसा आपलाच हे दररोजचा संबंधातला आहे. शेजारी माय इकडे ते शेजार धर्मामुळे जाऊन द्या आपला. त्याला हे करतो भाऊ मानत होतो राव मी. नाही. मी सगळं मनातल्या गोष्टी त्या सोशल मीडियाचं अख्खं सांगितलं मी, जेवढं मला माहित होतं तेवढं. तिने मलाच आणि गद्दारपणा केला. मी पण त्याला सांगत होतो, हे करत होतो. पण तो मला हे गद्दारपणा करायला लागला. मग चॅनल बंद पाडायची वाट पाहतोय. पण मी आता नव्याने सुरुवात झालोय. हे दोघं मला मोटिवेशन केलं. आणि म्हणले चॅनल नको बंद करू. मी करणार होतो बंद. आणि तुला वाटत ऐकून घे, तेव्हा नाही चॅनल बंदच करून टाकू. काय आता ते कशामुळे ते गायरादी पोरग ती गायराती म्हणजे त्याला चपलाचा नाही, कायचा पाहिजे, बुटाचा मार पाहिजे. तू त्यासारखा धोका नाही देणार ना. नाही तू तर नाही देऊ शकत. तू मी नाही नाही तर त्या घेऊन करशील बाबा. मला दिसून धोका. त्याने गद्दारपणा केला. स्वागत है मेरे एक नए ब्लॉग में. ऐसा मैं मेरे यूट्यूब चॅनल में बोलूंगा. आणि कसं आहे ना, आयफोन घेतलाय मी. तू बघत असला ना, तुला एक चान्स आहे. जर यायचं असलं डबल ई, पण गद्दारपणा करू नको. आणि तुला सांगतो, तू काहीच करू शकत नाही. आणि तू काय करायचं कर, कारण की याच्या इन्स्टा आयडी नव्हती. याला म्हणला इन्स्टा आयडी खोलू नको, याच्याकडे मोबाईल नाही. माझ्या मोबाईलला खोलली. याला आम्ही ग्रो करून दिलं. एका रात्रीत त्याचे 35 फॉलो इन्स्टाचे कंप्लीट झाले. तर
न्यूज पण चांगले आल्या, व्हिडिओमध्ये बोलता येत नाही तरी व्हिडिओ भारी बनला. त्याचे तर कव्हर नव्हते झाले, ह्याच्यापेक्षा लवकर आपण त्याचे 200 का 250 काहीतरी आहेत बघ, ते 300 काहीतरी 278 त्याचे 15 दिवसात आम्हाला 500 पूर्ण करायचे. त्याचं नाव तुम्ही सांगतो support करा. मित्रांनो, जाऊन द्या. नाही नाही उघडतं नाही झालंय. नाही 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 उघड चालय सांगायचं का ना कोणाचं नाव घेऊन जीप खराब करू नका. बरं नग तू म्हणला म्हणून त्याचं नाव नाही घेतलं, तर नाही next तर त्याला video- लय बदनाम करायचं. आणि त्याच्या व्हिडिओ मध्ये डोकं चलत जाऊ त्याला काय आता गणू भाऊ लय भारी नवीन नवीन प्रयोग घेऊन कारण येतो. की त्यानं Experiment. आपल्या मित्राला धोका द्याला. तर नवीन खतरनाक एक्सपेरिमेंट घेऊन येणार आहेत आणि तो व्यक्ती तुम्हाला आला तर दिसन कधी मधी पण रेग्युलर दिसणार नाही काय त्याला नाही. आम्ही दिसणारच घेणार नाही ते मित्रांनो, आजपासून. चॅलेंज मध्ये त्याला यायचं असलं एखाद्या चॅलेंज मध्ये घेणार, पण त्याला डायरेक्ट म्हणणार तू जर आला तर याला पण सांगणार मी येणार नाही. हा आणि ते चॅलेंज कसं घेणार म्हणजे त्याची इज्जत घालायची त्याच्यात. आज नाही उद्या आणि परवा. आज वार कोणचा आहे? आज मंगळवार बुधवार तर तो शनिवारपर्यंत आला तर ठीक आहे, रविवारी त्याला घेतलं जाणार नाही. हा मग त्यांनी नवीन सुरुवात केली तरी बी काही तो घेणं लगेच काय म्हणतात बेरीज वजा बाकी गणित भागाकार सगळं संगच तो करणार आहे. सर कागदावर आणायचं लाल सही बी सग आम्हाला नाटकं सांगतो काम आहे. अरे आम्हाला काम नाही, आम्ही काम सोडून येतो. आम्हाला म्हणतो तो त्यांचा फायदा, अरे आमचा फायदा नाही, आमच्यामुळे तुला काही कोण ज्ञानता येते ना. ज्ञानता येते ना. एकटंच नाही, सगळ्याच चॅनल मिस्टर टाइमपास. आता याला आयडी खोलून दिली, याचे कसं काय कसं काय होतो, याने कसं काय विश्वास नाही, यालाच म्हणतो आयडी खोलून त्याच्या मोबाईलात. आणि याला खोलून दिली. मला तर काय म्हणला मी एकटाच बादशाह होणार, एकटाच तुम्हाला एकटा खाली पाडणार, डॉन. एकटा बादशाह होणार. भले भले गेले. जाऊ दे. मला इंस्टाग्रामला माहिती 2000 फॉलो येतं. मला इंस्टाग्रामला इतकी भरपूर प्रेम करते आपली पब्लिक. मिनी ब्लॉग असते तर तुम्ही बघा. मग इंस्टाग्रामच्या अकाउंटचं नाव आहे अभिजित जायबाई. आणि महादेवाचं मंदिर आहे, तुम्हाला दिसतं की नाही माहित नाही. महादेवाची चरणी प्रार्थना करतो, जवकुटापणा त्याचा कमी व्हावा आणि ती मेहनत करतो त्याला यश भेटावं आणि त्याचा जवकुटापणा कमी व्हावा, उलट ते आमच्यापेक्षा फेमस व्हावा. आणि हे बघा महादेवाचं मंदिर बघू शकता तुम्ही. आम्ही बसलो आपल्या इकडे राहणार. टेन्शन नका घेऊ रे, काय होत नाही. टेन्शन काय घ्या तर तुम्ही गणू भाऊ शुभम भाऊ. त्याचं टेन्शन काय घ्यायचं आता. त्याचं 8 दिवस त्याच्या टेन्शन मध्ये चॅनलचा टोटल आला, व्हिडिओ सकट नाही आला. पण मित्रांनो माया माहिती त्याला काय करावं माहितीये का, जाऊन द्या आता. त्याला तुझ्या वर्गात येईन तो. हा जाऊन दे. जाऊ दे, त्याच्याविषयी बोलणं बंद करा. व्हिडिओ आता एंड करायचं. नेक्स्ट उद्याच व्हिडिओ असला खतरनाक चला मित्रांनो video. बाय. आमचा सगळा मूड खराब झालाय. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू आपण अशा काय भांडणार व्हिडिओ मध्ये. अशा नाही. तोपर्यंत आशा नाही, गावठी चॅलेंज एक्सपेरिमेंट हा. किंग. गाजराचं भरीत कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. गाजराचं केळाचं जे कोणी करीत नाही ते आपण मिस्टर टाइमपास वाले करतात बरं का. हा चला भेटू आपण आता दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत हर हर महादेव. बाय. हर हर महादेव.